ग्रामीण रुग्णालय दोडी येथे हरित वृक्षारोपणाचा जो कार्यक्रम केला त्यासाठी आज आमच्या रुग्णालयाच्या प्रमुख माननीय वासनिक मॅडम, तसंच आमच्या इन्चार्ज सिस्टर कुडेकर सिस्टर, लॅब इन्चार्ज कपूर सर, ऑफिस इन्चार्ज शिंदे साहेब आणि तसंच सर्व आम्ही कर्मचारी आणि या गावचे प्रथम नागरिक माननीय आव्हाड साहेब, तसंच दैनिक गावकरी, दैनिक पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी नवनाथ भाऊ आव्हाड आणि महत्वाचं म्हणजे सरपंच साहेब हा जो कार्यक्रम घडवून आणण्यामध्ये सहज त्या दिवशी माऊली भाऊ सांगले मानोलीकर यांची माझी ओळख झाली 8 दिवसापूर्वी, मागच्या सोमवारी मंगळवारी. तर ते म्हणे इथं काय वृक्ष तुम्ही लावता का? म्हणून लावत असतो आम्ही. आणि सहज त्या ओळखीची फक्त MS मॅडम कडे आम्ही घेऊन आलो आणि MS मॅडम त्याला एक होकार दिला आणि पूर्णच्या पूर्ण जे 21 वृक्ष आहे जे जंगली वनस्पती पासून आणि शिवाय परत खडकाळ जमिनीवर कशा पुणे टिकाऊ धरतील त्या हिशोबाने त्यांनी शोधून गव्हर्नमेंटच्या नर्सरीतून ते झाडं पूर्णपणे जसं PPP म्हणतो प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप या संकल्पने अंतर्गत माऊली भाऊंनी आम्हाला उपलब्ध करून दिले. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कारण की बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी घेत असताना शासन एक म्हणतं, जनता दुसरं म्हणते आणि काहीतरी आपण तिसरंच वावरतो. जेव्हा प्रशासन, शासन आणि राजकारण तिन्ही गोष्टी एकत्र येतील तर प्रगतीचा मार्ग आणि काहीतरी गोष्टी मिळण्यामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात कशा पण मदत होते. तुमचे जावई काही गोपा भाऊ यांनी झाडं जगण्यासाठी, कारण कसं लावणं इथपर्यंत ठीक आहे पण ते वाढले पाहिजे, त्याचं संगोपन झालं पाहिजे, त्यासाठी जे पाण्याची दूरवाहिनी जी आहे ती उपलब्ध करून दिली त्यांचे पण मनपूर्वक आभार. आता आमच्या MS मॅडम हरित कुंभाबद्दल 2 शब्द बोलतील.